भारतीय जनता पक्षाचा आमदार आणि शिंदेच्या शिवसेनेचा आमदार यांच्यामध्येच एकमेकांविरोधात महायुतीमध्येच फाईट होती. 50 खोके तुम्ही घेतले आहेत, कोटी घेतले, खासगीत मला बोललायत, मुंबईत तुम्ही गेलायत, उद्धव ठाकरेंसोबत होता, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 50 कोटी मिळाले, तुम्ही तिकडे प्रवेश केला, असं तानाजी मुटकुळेंनी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी संतोष बांगर यांच्यावरती आरोप केले होते. आता हिंगोलीमध्ये जर बघितलं आपण, हिंगोलीच्या निवडणुकीमध्ये संतोष बांगर यांना ज्या 2 नगर परिषदच्या निवडणुका आहेत तिथे चांगल्या पद्धतीने विजय संपादन करता आलेला आहे. आता थोड्या वेळेपूर्वी मुंबई तकवर तुम्ही त्यांचा एक्सक्लुझिव्ह 1-to-1 टिकटॅक बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केलेले आहे, त्यामध्ये देखील बघू शकता तुम्ही ज्या पद्धतीने संतोष बांगर यांनी जल्लोष केलाय, ज्या पद्धतीने नको ते इशारे केले, त्यांची ती खास शैलीच मानली जाते, पण ती अत्यंत वादग्रस्त ठरू शकते. नको ते इशारे केलेत. तुला तानाजी सावंत यांची तू देखील मुलाखत घेतली होती, तानाजी मुटकुळे यांची आणि संतोष बांगर यांचे प्रतिस्पर्धी होते, त्यांच्यामध्ये तिथं ओव्हर कसं दिसलं होतं, ती निवडणूक कशी रंगली होती आणि आता ते निकाल कसे लागले त्यावरती तुला काय वाटतं? यासाठी हिंगोली महत्वाचं होतं, कारण तानाजी सावंत हे आमदार आहेत कळमनुरीचे. बरोबर. त्यांनी त्यांच्या बंधूला किंवा त्यांच्या भाऊजाईला हिंगोली नगरपालिकेसाठी, जिथे भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत तानाजी मुटकुळे, म्हणजे एका मतदारसंघाची वेस ओलांडून त्यांनी स्वतःच्या राजकारणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला, जे भारतीय जनता पार्टीला आवडलेलं नव्हतं, म्हणजे तानाजी मुटकुळे यांना. आणि साम दाम दंड भेद अशा प्रकारचा प्रचार संतोष बांगर यांनी केलेला होता. आम्ही ज्यावेळेला हिंगोलीमध्ये पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही सरळ तानाजी मुटकुळे यांनाच पकडलं की बाबा तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणावरती. तर त्यांनी ती यादीच काढली. त्यांनी त्यांची मुलाखत व्हायरल झाली की तुम्ही मटक्याचे व्यापार करता किंवा 2 नंबरमधून पैसा कमवता, तानाजी मुटकुळे यांनी असे आरोप केलेले होते. आणि मी त्यांना इंटरेस्टिंगली विचारलं की हे सगळे प्रकरण जर हिंगोलीमध्ये होत असतील तर तुम्ही वरिष्ठांना कळवलंय? तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, आम्ही देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट कानावर घातली आहे, मी आता काही बोलणार नाही, पण योग्य वेळी मी काय कृती करायची ती करेन. आता या कृतीचा अर्थ आपण प्रज्ञा सातव यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाने सुद्धा लावू शकतो, कारण प्रज्ञा सातव यांचा काय रेफरन्स हा कळमनुरीशी संबंधित आहे. 3 दिवसापूर्वी त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला, ज्या की काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार राजू सातव यांच्या पत्नी आहेत. आमदारकीचा राजीनामा देऊन परिषदेचा त्यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता हे समीकरण कशी जोडून येतात ते तर भविष्यात बघू. पण तुला तानाजी सावंत माफ करा, तानाजी मुटकुळे यांनी जो पद्धतीने प्रचार केला होता, आरोप प्रत्यारोप, कोटी पैसे वाटले, ज्या पद्धतीनं हे केलं, आणि संतोष बांगर यांचा प्रचार देखील वादग्रस्त झाला. अगदी मतदानाच्या दिवशी तर बघितलं आपण ज्या पद्धतीने घोषणाबाजी करत होते, त्यांनी मोबाईल त्या मतदान केंद्रामध्ये मोबाईल चालू होता, नंबरचं बटन दाबा, त्यांचा मुलगा तिथे होता ज्याला की मतदानाचा अधिकार आहे की नाही हे सुद्धा माहित नाही आपल्याला. आणि त्यानंतर सर्व वादाची त्यांच्यावर झोड उडल्यानंतर, टीकेची झोड उडल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. शेवटी कोड ऑफ कंडक्ट आचारसंहितेचा भंग केल्या पद्धतीनं ही निवडणूक खरंच विकासाच्या मुद्द्यावर होती की पर्सनल म्हणजे ते आरोप नाहीत का म्हणून? मला असं वाटतं ना की ही निवडणूक तानाजी मुटकुळे किंवा भाजप यांच्यापेक्षा संतोष बांगर यांनी स्वतःसाठी प्रतिष्ठेची करून घेतलेली होती, कारण सगळेच्या सगळे कार्यकर्ते त्यांनी हिंगोलीत आणलेले होते. बरोबर. आणि काय सगळ्या त्यांच्या रिसोर्सेसचा भडीमार झालेला होता. संतोष बांगर यांची मुलाखत आम्हाला करायची होती, म्हणून आम्ही काय केलं, हिंगोली मधल्या ज्या गल्ल्या आहेत छोट्या छोट्या किंवा आपण चौक ज्याला म्हणूयात, संतोष बांगर लोकांना भेटत होते, लोकांशी चर्चा करत होते, काय आपण मत प्रचार करत होते एक प्रकारचा. आम्ही संतोष बांगरांना 1-1.5 तास शोधण्याचा प्रयत्न केला, पण संतोष बांगर आम्हाला काही सापडले नाही, कारण त्या हिंगोलीच्या ज्या गल्ल्या आहेत, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तिथे गाडी जात नाही अनेक ठिकाणी. पण एक गोष्ट संतोष बांगर यांची मला जाणवले की संतोष बांगर यांचं जे संघटन आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखं आहे. बरोबर. आणि त्यांनी चौकामध्ये त्यांचे 2-2 लोक ठेवलेले होते, म्हणजे एक प्रकारे आपलं जिथं प्राबल्य आहे. आणि संतोष बांगर यांचा बालपण हिंगोलीमध्ये गेलं, म्हणजे ते जरी कळमनुरीचे आमदार असले तरी त्यांच्यासाठी होम ग्राउंड आहे. त्यामुळं त्यांनी त्यांची यंत्रणा किंवा एक प्रकारे त्यांनी स्वतःचा जो ओरा तयार केलाय ते सगळं हिंगोलीमध्ये उतरवलेलं होतं. अनेक ठिकाणी अशी चर्चा होती की संतोष बांगर यांनी निवडणुकीच्या 8 दिवसांपासून आधीच मतदारांना अप्रोच करण्याचा प्रयत्न केलेला होता. काही ठिकाणी असे आरोप झाले विरोधी आघाडीकडून की ते लक्ष्मी दर्शन करण्याचा प्रयत्न करतायत, असे विरोधकांनी सुद्धा केलेले आरोप, किंवा त्यांनी ज्या कृती केल्या त्याच्यावरून सुद्धा एकनाथ शिंदे यांची डोकीदुखी वाढलेली होती. पण ज्या पद्धतीने आपण बघितलं की तानाजी मुटकुळे आणि संतोष बांगर यांच्यामध्ये जो वाद झाला, लोकांनी जाहीरपणे माध्यमावरती एकमेकावरती अशा प्रकारे गंभीर आरोप केले, त्यानंतर मुंबईतून शिवसेनेतून संतोष बांगर यांनी एक मेसेज गेलेला होता की तुम्ही आता या प्रकरणावर काही बोलू नका. म्हणून संतोष बांगर हे काय प्रकारे एक प्रकारे त्यांनी स्वतःला थोडंसं बाजूला ठेवलं, माध्यमांपासून दूर राहिले. आम्हाला सुद्धा मुलाखत त्यांनी देण्यास एक प्रकारे मी नाही म्हणाले असं म्हणणार नाही, पण ते त्यांच्या कामामध्ये बिझी राहिले, त्यामुळे आम्हाला आणि त्यांना आमच्यापर्यंत पोहोचता आलेलं नव्हतं. त्यामुळं हे गोष्ट अजून सुद्धा चर्चा करण्याची गरज आहे. वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आणि तिथे एक
काय अदृश्य सेटलमेंटची चर्चा संतोष बांगर मला त्या आमदारचं नाव आठवत नाही, जर तुला आठवत असेल तर वसमतमध्ये जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि संतोष बांगर यांच्यामध्ये अदृश्य सेटलमेंट झाल्याची चर्चा होती. आणि ती कशी होती तर वसमतमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीला बाय दिलेला होता, बरोबर, की नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा, फक्त हिंगोली मला सोडा. आता ही लोकांमधली चर्चा होती, पण त्या चर्चेसुद्धा पडसाद उमटलेले होते. तिथे भिसे नावाचे शिवसेना आय थिंक मी बरोबर असेल तर युबीटीचे उमेदवार होते, त्यांनी सुद्धा ताकद लावलेली होती, पण तसं तिथं काही झालेलं नाहीये. स्थानिक आमदार आहेत राजू नवघरे बरोबर, त्यांचे उमेदवार त्यांना निवडून आले. राजकीय मैत्री त्यांनी इकडे आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फायदा त्यांना काही प्रमाणात झालेला दिसतो. रेखा बांगर शिवसेनेच्या इथे निवडून आलेल्या आहेत. आणि कळमनुरीमध्ये जे शिवसेनेचं संतोष बांगर यांचं होम ग्राउंड आहे, हिंगोलीत आहेच, आपण त्याच्याबद्दल चर्चा करतोय, तिथे आश्लेषा चौधरी यांना संतोष बांगर यांनी निवडून आणलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासाठी आता संतोष बांगर किती महत्वाचे झाले स्वानंद. ते हिंगोलीमध्ये त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आणतायत, कळमनुरीमध्ये सुद्धा आणतायत. म्हणून प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाला आता महत्व येणार आहे, कारण तानाजी मुटकुळे हिंगोलीमध्ये आणि प्रज्ञा सातव भाजपकडून कळमनुरीमध्ये. एक प्रकारे अशा पद्धतीने ते संतोष बांगर यांच्या राजकारणाला ज्या उधळलेला वारू आपण ज्याला म्हणतो त्याला शेळ देण्याचा प्रयत्न करणार का, हा सुद्धा महत्वाचा ठरेल. आणि वसमतमध्ये राजू नवघरे यांनी त्यांचा गट राखलेला आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनीता बाहेती या निवडून आलेल्या आहेत. आपण हिंगोलीबद्दल बोललो, मला वाटतं नांदेडबद्दल आपल्याला थोडीशी चर्चा करणं गरजेचं आहे, कारण तिथे अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती भोकरमध्ये. आणि केवळ अशोक चव्हाणच नाही, अशोक चव्हाण यांच्या सोबतच मी नांदेडमध्ये पहिल्यांदा बघितलं, ज्यावेळेला अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर तिथे प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, हेमंत पाटील शिवसेनेमध्येच होते. तर अशोक चव्हाण यांच्या विरोधात जे सगळे लोक होते ते महायुती म्हणून एकत्र आलेले होते. भोकर मला वाटतं नांदेडमध्ये संजय शिरसाट, गुलाबराव पाटील यांनी सभा घेतल्या आणि त्यांनी यथेच्छ टीका केली अशोक चव्हाणांवरती. त्यामुळं हा सामना महायुतीमध्ये होता, पण तरी सुद्धा त्याला अशोक चव्हाण विरुद्ध सगळे अशा प्रकारच्या वादाची किनार होती. कोण कुठे विजय झाले नांदेडमधलं राऊंड घेऊया. दादांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळालेल्या आहेत, 3 ठिकाणी नगराध्यक्ष त्यांचे निवडून आले. मराठवाडा जनहित पार्टीची स्थानिक आघाडी असते, तिथे 2 नगराध्यक्ष निवडून आले. काँग्रेसला 2, भाजपला 3 आणि शिंदेच्या शिवसेनेला 1 नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. आता जर आपण बघितलं दादांची राष्ट्रवादी कुठे कुठे जिंकली आहे, तर लोह्यामध्ये तिथं दादांची राष्ट्रवादी जिंकलेली आहे. इंटरेस्टिंगली म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे शरद पवार. लोह्यामध्ये ते विजय झालेत. लोह्याची इंटरेस्टिंगली लढत यासाठी होती की भारतीय जनता पक्षानं एकाच घरामध्ये 6 जणांना उमेदवारी दिलेली होती. 6 जणांना उमेदवारी दिली होती. जवळपास तिथे त्या 6 जणांना तिथे यश त्या पद्धतीनं संपादित करता आलेलं आहे. त्या 6 जणांमध्ये बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता ह्यामध्ये की तुम्ही मुलाखत देणार का, पण त्यांनी शेवटी हो सांगितलं, पण शेवटी त्यांनी बोलायला नकार दिला, कारण त्यांना माहिती आहे की ही गोष्ट भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. आणि उमरीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीच्या शकुंतला उदिराज या निवडून आलेल्या आहेत. देगलूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे विजय माला ढेकाळे यांचा विजय झालेला आहे. आता मराठवाडा जनहित पार्टी जी आहे स्थानिक लेवलला नांदेड जिल्ह्यामध्ये कुठे होती तर धर्माबाद आणि बिलोलीमध्ये होते. तिथं त्यांचे सविता बोलमवाड या विजय झालेल्या आहेत. हा आंध्र प्रदेश तेलंगणाचा बॉर्डरचा भाग आहे. सीमेवरती तिथे स्थानिक पक्षांनी आघाडी केली होती आणि बिलोलीमध्ये संतोष कुलकर्णी यांचा विजय झालेला आहे. त्यानंतर काँग्रेस कुठे जिंकली आहे नांदेडमध्ये तर हिमायतनगर आणि कंधारमध्ये काँग्रेस जिंकलेले आहे. हिमायतनगरमध्ये काँग्रेसचे शेख रफीक यांचा विजय झाला आहे आणि कंधारमध्ये काँग्रेसचे शहाजी नलगे यांचा विजय झाला आहे. आणि शिंदेच्या शिवसेनेला मुखेड या एकमेव नगर परिषदवरती विजय संपादित करता आला आहे. विजया देबडवार यांचं त्यांचं नाव आहे, ज्या नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्षाला कुंडलवाडी नगर परिषद जी आहे तिथे प्रेरणा कोटलवार ह्या विजय झालेल्या आहेत. आणि भोकरमध्ये भगवान दळवे यांचा विजय झालेला आहे, जे की भोकर हा अशोक चव्हाण यांचं होम ग्राउंड आहे. त्यांच्या कन्या ज्या आहेत त्या तिथल्या स्थानिक श्रीजया चव्हाण या तिथून आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नी देखील अमिता चव्हाण या एकीकडे तिथून आमदार राहिलेल्या आहेत. आणि मुदखेडमध्ये विश्रांती कदम या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि किनवट नगरपालिकेचं जे अध्यक्ष आहे ते शिवसेना युबीटी या पक्षाला तिथे राखता आलेला आहे. सुजाता एडलवार त्यांचं नाव आहे, त्या तिथून जिंकून आले आहेत. आणि हदगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार रोहिणी वानखेडे या जिंकून आलेल्या आहेत. तो अशोक चव्हाण यांच्याशी देखील नांदेडच्या प्रचारामध्ये असताना बोललेला होताच. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला आणि त्यांचे पूर्वीचेच सहकारी म्हणता येतील ते प्रतापराव पाटील चिखलीकर ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. एकीकडे ते नांदेडचे खासदार राहिलेले होते. त्यांचा या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला. त्या पराभवानंतर ते अजित पवारांकडे गेले.
तिथे जर निवडणुकीचं वातावरण बघितलं एकेकाळी नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात होता. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण दोन्ही माजी मुख्यमंत्री. आता अशोक चव्हाणच हे भारतीय जनता पक्षात गेले, राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचं कुठंतरी तिथे काँग्रेसचेच कार्यकर्ते नाराज तर होते, पण भारतीय जनता पक्षाचे जे पूर्वीपासूनचे कार्यकर्ते ते देखील नाराज होते. अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तुला अशोक चव्हाण यांच्यावरती नागरिक नाराज आहेत असं दिसत होतं का प्रचारात? अशोक चव्हाणांना या निवडणुकीत दोन पातळ्यांवरती लढावं लागत होतं. एक, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा सामना करावा लागत होता, आणि दुसरीकडे भोकरकडे सुद्धा लक्ष द्यावं लागत होतं. म्हणजे असं एरवी होत नाही. अशोक चव्हाण हे भोकर सोडून राज्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचार करतात, मग ते कुठल्याही पक्षामध्ये असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल. पण अशोक चव्हाण यांनी तळ ठोकलेला होता. मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेस अशोक चव्हाण पंचायत समितीमध्ये होते, त्या तिथल्या व्यापाऱ्यांसोबत ते बैठका करत होते, आणि एक प्रकारे मंडीतून आम्हाला तिथे जावं लागलं आणि अशोक चव्हाण आम्हाला भेटले. त्यावेळेला ते लोकांसोबत डोर टू डोर प्रचार करत होते. हे चुकीचं आहे का? तर हे मोठ्या नेत्याचं लक्षण आहे. बरोबर, मोठा नेता हा कायम कार्यकर्त्यांसोबत, जनतेसोबत संपर्क ठेवत असतो. पण अशोक चव्हाण यांच्या विरोधात भोकरमध्ये राजकीय काही सामाजिक समीकरण थोडंसं बिघडल्याचं मला जाणवत होतं. लोक एक प्रकारे नकारात्मक प्रतिक्रिया देत होते. अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की अशोकरावांना लक्षात येत नाही की आता त्यांचा ग्राउंड कनेक्ट हा कुठं चाललेला आहे, कारण त्यांच्या आजूबाजूला ज्या लोकांची जाळं तयार झालेलं आहे ते लोकांना अशोक चव्हाणांपर्यंत पोहोचू देत नाही. म्हणूनच अशोक चव्हाण कदाचित त्यांच्याही लक्षात आलं असावं, म्हणून ते लोकांपर्यंत जात होते. व्यापारी असतील, छोटे मोठे कामगार असतील, किंवा शेतकरी असतील, किंवा त्यांचे समर्थक जे जुने असतील. मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर तुम्हाला मानणारा एक मोठा वर्ग तुम्हाला सोडून गेला, मग तुम्ही त्यांना परत कसं आणणार? तर त्यांनी काही प्रमाणात मान्य सुद्धा केलं की हो, माझ्याकडून काही मतदार गेले असतील, पण त्यांना मी पुन्हा आणण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे अशोक चव्हाणांनी ही निवडणूक काय आपण ज्याला म्हणूयात जनरली घेतलेली नव्हती, त्यांनी सिरियसली सुद्धा घेतलेली होती. याचं कारण त्यांच्या कन्या तिथून आमदार आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये भोकरचं एक विशेष महत्व आहे, म्हणून त्यांना ती निवडणूक जिंकणं सुद्धा गरजेचं होतं. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय आहे तर चक्रव्यूहात मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं होतं. याचं कारण मी मगाशी जो उल्लेख केला की संजय शिरसाट, गुलाबराव पाटील आणि शिवसेनेच्या काही लोकांनी हिमायतनगरमध्ये सभा घेतली. हिमायतनगरबद्दल सुद्धा आपण बोलू. अत्यंत इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे. तिथून पुढे तेलंगणा, मला वाटतं आंध्र का तेलंगणा सुरू होतं, आणि इथे सभा झाली आणि इथे संजय शिरसाटांनी त्यांच्यावरती आरोप केले की अशोक चव्हाण नोटा खातात का, अशा प्रकारचा आरोप केलेला होता. त्यामुळे अशोक चव्हाणांना भोकर आणि सोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांना सुद्धा तोंड द्यावं लागत होतं. आणि ती काय पक्ष नव्हता तिथे, प्रतापराव चिखलीकर जे त्यांच्या विरोधात कट्टर राजकीय विरोधक मानले जातात, हेमंत पाटील जे हिंगोलीचे माजी खासदार आहेत पण ज्यांचा मूळ जिल्हा नांदेड आहे, त्यामुळे अशा लोकांना सुद्धा सामना अशोक चव्हाणांना करावा लागत होता. आणि सोबतच त्यांना अशोक चव्हाणांना जिल्ह्यातल्या इतर जागांवरती सुद्धा लक्ष ठेवायचं होतं. त्यामुळं हिमायतनगरमध्ये सुद्धा बाबूराव कदम कोळीकर तिथे शिवसेनेचे आमदार आहेत, अर्थात ती जागा त्यांच्याकडून गेलेली आहे, काँग्रेस तिथे जिंकलेली आहे. पण 50-50 ही मला वाटतं नांदेडची लढत आहे अशोक चव्हाण यांच्यासाठी सुद्धा आणि शिवसेना याच्यासाठी सुद्धा. जो अशोक चव्हाण यांचा केडर आहे किंवा त्यांचा जो ओहरा आहे, त्यांचा जो प्रभाव आहे, त्या प्रभाव क्षेत्रामध्ये एक प्रकारे शिरकाव करण्याचा प्रयत्न यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने दूर राहून केलेला होता. एकत्र न येता अशोक चव्हाणांना घेरण्याचा प्रयत्न केला होता, पण या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी त्यांचा गड राखलेला दिसतोय. आणि जर राहिलं परभणी जिल्हा, तर परभणीमध्ये जर बघितलं आपण गंगाखेडमध्ये जे मधुसूदन केंद्रे आहेत, धनंजय मुंडे यांचे मेवणे, त्यांच्या ज्या भगिनी आहेत धनंजय मुंडे यांच्या, त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या तिथून निवडून आलेले आहेत. आणि सोनपेठमध्ये देखील तिथे अजित पवारांचे जे स्थानिक आमदार आहेत राजेश विटेकर, त्यांची जी स्थानिक आघाडी होती तिथे देखील त्यांना विजय संपादित करता आलेला आहे. आणि अशा पद्धतीचे निकाल लागलेले आहेत. पाथरीमध्ये देखील निकाल अद्याप थोडासा बाकी आहे, मतमोजणी सुरू आहे. या पद्धतीचे निकाल आहे. एकूण तर जर बघितलं आपण मराठवाड्यामध्ये सगळीकडे जर बघितलं महायुतीचा दणदणीत विजय झालेला आहे. आणि राज्यामधला जर टोटल काउंट सांगितला 246 पैकी भारतीय जनता पक्षाचे 98 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे 44, अजितदादांचे 34, ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 आणि काँग्रेसचे 26. परभणीची आकडेवारी आपल्याला, आणि परभणीचे आकडेवारी तर अजून आकडे येत आहेत. आणि काँग्रेसचे राज्यामध्ये 26 नगराध्यक्ष निवडून आले आहेत आणि इतर 28 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. या सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीचे निकाल, त्याचे विश्लेषण मुंबई तकच्या टाइमलाईनवरती तुम्ही पाहू शकता. विजयी उमेदवारांचे 1-to-1 असतील, त्यांच्या प्रतिक्रिया असतील, डान्स असतील, जल्लोष असेल, या सर्व विविध फक्त एक कॉमेंट आपल्याला घ्यायची आहे. करण गोविंद ते म्हणतायत, पूरस्थितीत धावणाऱ्या आणि मदत करणाऱ्या ओमराजेंचा सुपडा साफ. नेमकं काय समजायचं? मशीन बिघडली की माणुसकीची व्याख्या. यातून 2 अर्थ निघतात, मशीनमध्ये किंवा मतदानामध्ये घेळ, नाहीतर माणुसकी हरवली. आता आपल्याला त्यांच्या आरोपामध्ये जायचं नाही, पण त्यांचा जो भावनिक मुद्दा आहे की जे लोकांमध्ये असतात
काय पूर आला, मग ओमराजे कैलास पाटील लोकांपर्यंत पोहोचलेले होते. काय लोकमत जाण्याचा प्रयत्न केला, विरोधातले लोक कुठंच नव्हते. आपण सुद्धा मुंबईत पूर कव्हर केलेला होता. पण खरंच तुला असं वाटतं की पुरामध्ये एवढं काम करून सुद्धा किंवा लोकांपर्यंत जाऊन सुद्धा अशा कुठल्या गोष्टी घडल्या ज्यामुळे जे करण सांगतायत की ओमराजेंना तो फटका सहन मी करावा? आता करण यांना सांगतो की जे पूर आला होता तो पूर आला होता ग्रामीण भागात, या निवडणूक होत्या निमशहरी भागामध्ये. साहजिक आहे, त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांनी तिथे निवडून द्यायला हवं होतं. लोकांनी वेगवेगळे लोक मुद्दे बघत असतात कामाचे, त्या पद्धतीने बघत. पण मला दुसरी बाजू देखील लाण्याची सांगायची आहे. या निवडणुका महायुतीनं अक्षरशः हायजॅक केल्या होत्या. विरोधी पक्ष प्रचार करताना दिसत नव्हता. घराणेशाहीचेच उमेदवार होते, जे विधानसभेत दिसले त्या पद्धतीनेच हे उमेदवार होते. आणि पैशाचा प्रचंड पद्धतीनं महायुतीच्या पक्षाकडून वापर करण्यात आलेला होता. त्या पद्धतीचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहेत. मतदान केंद्राच्या बाहेर अक्षरशः 500च्या नोटा वाटताना देखील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेचे असतील, आणि स्वतः एकमेकांच्या पक्षातीलच कुरघोड्या. मग तिकडे सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे आहे, मालवणमध्ये तिकडे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या घरामध्ये पैशाच्या बॅगा सापडल्यात. त्यांनी फेसबुकला केले, त्या उघडकीस आणल्यात गोष्टी. आम्ही काय बोलत नाही. संतोष बांगर, तानाजी मुटकुळे ज्या पद्धतीने या आचारसंहितेचा भंग करून पैशाचा प्रचंड वापर करून निवडणुका लढल्या आहेत, त्यामुळे असं मला वाटतं की मोठ्या प्रमाणावरती पैशाचा वापर झालेला आहे. अनेक योजना देखील सरकारच्या असतात ज्या रेवडी वाटप भाषेमध्ये बोललं जातं. फ्रीबीज आपण निवडणूक आयोगाने कारवाई का नाही केली जर अशा गोष्टी असतील? या विविध गोष्टीत निवडणूक आयोगानं सगळ्या गोष्टी समोर दिसल्या तरी थोड्या प्रमाणात ती कारवाई केली. ह्या सर्व गोष्टी आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद मनी मसल पॉवर याचा वापर झालेला आहे आणि अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. आता महापालिका निवडणुकीत काय घडतं, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील असंच चित्र दिसतं का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि सर्व अपडेटसाठी, ताज्या घडामोडींसाठी आणि मुंबई तक वरती सर्व नगर परिषद नगरपंचायतच्या निकालाच्या विश्लेषणासाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.